टॅबलेट एक्सपायर झाली म्हणजे पॉइझनस असते का? एक्सपायर झालेली टॅबलेट तुम्ही किती दिवस खाऊ शकता? कारमध्ये स्टोअर केलेले पॅरासिटामॉल आणि घरात स्टोअर असलेली पॅरासिटामॉल याच्या एक्सपायरीमध्ये आणि पोटेन्सीमध्ये फरक पडतो का? एक्सपायरी डेट ही खरंच डेंजरस आहे की मार्केटिंग टेक्निक? एक्सपायरी डेट म्हणजे एक्झॅक्ट पॉइझनस डेट आहे की एक्झॅक्ट युजलेस डेट? तुम्ही सुद्धा क्युरियस आहात ना? चला, आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात फार्मास्युटिकल मधली एक्सपायरी डेट म्हणजे काय. नमस्कार, मी वीरेंद्र धुमाळ आणि स्वागत आहे तुमचं फार्मा टॉक्स विथ वीरूमध्ये. तर सर्वात पहिले आपण बघूयात एक्सपायरी डेट म्हणजे काय. फार्मा कंपनीज एक्सपायरी डेट कशी कॅल्क्युलेट करतात? 2 वर्ष आधीच फार्मा कंपनीजला कसं काय कळतं की ही मेडिसिन 2 वर्षानंतर एक्सपायर होणार आहे? आज व्यवस्थित असणारी गोळी 2 दिवसांनी खरंच खराब होते का? तर सर्वात आधी समजून घ्या, एक्सपायरी डेट म्हणजे मेडिसिनची डेथ डेट नसते, तर ती असते मेडिसिनची केमिकल स्टेबिलिटी लिमिट. चला आता समजून घेऊया. कुठलंही मेडिसिन स्टोअर होताना त्याला एक शेल्फ लाईफ दिलेली असते. शेल्फ लाईफ म्हणजे काय? कुठलंही मेडिसिन, मग ते टॅबलेट असो, कॅप्सूल असो किंवा सिरप असो, ते एकदा बनल्यानंतर किती दिवसापर्यंत इफेक्टिव्ह आहे. म्हणजेच काय? तर त्याची पोटेन्सी किती आहे. आता सर्वात पहिले लक्षात घ्या, फार्मामध्ये पोटेन्सी याला खूप महत्त्व आहे. पोटेन्सीचा शॉर्टमध्ये तुम्हाला अर्थ सांगतो. पोटेन्सी म्हणजे मेडिसिनची इफेक्ट देण्याची कॅपॅसिटी. म्हणजे काय? एखादं मेडिसिन तुम्ही घेतल्यानंतर ते ॲक्चुअल साइट ऑफ ॲक्शन म्हणजे जिकडं त्या मेडिसिनची गरज आहे तिकडे पोहोचतं आणि इफेक्ट देतं. इन शॉर्ट मेडिसिनचा इफेक्टिव्हनेस. तर पोटेन्सी म्हणजेच मिनिमम इफेक्ट देण्याची मेडिसिनची ॲबिलिटी. तर ही कुठल्या गोष्टींनी इम्पॅक्ट होते? ही खूप साऱ्या गोष्टींनी इम्पॅक्ट होते. म्हणजे एखादं मेडिसिन बनल्यानंतर म्हणजे एखादी टॅबलेट, एखादी कॅप्सूल ते बनल्यानंतर त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन होऊ शकतात, केमिकल डिग्रेडेशन होऊ शकतं, त्याची पोटेन्सी रिड्यूस होऊ शकते, त्याच्यामध्ये हायड्रोलिसिस रिॲक्शन होऊ शकतात, त्याचं ऑक्सिडेशन होऊ शकतं, त्याचं फोटो डिग्रेडेशन होऊ शकतं, त्याच्यामध्ये स्टोरेज सिस्टीममुळेही त्यामध्ये इम्पॅक्ट येऊ शकतो. त्याच्या पॅकेजिंगमध्ये फॉल्ट असू शकतो. तर ह्या सर्व गोष्टी मेडिसिन बनल्यानंतरही इफेक्ट करतात किंवा इम्पॅक्ट करतात त्याच्या पोटेन्सीवरती, जी मेडिसिनची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजेच ॲबिलिटी टू गिव्ह द रिझल्ट. आता तुम्ही म्हणाल मेडिसिन बनल्यानंतरही ह्या गोष्टी का होतात? तर लक्षात घ्या, कुठलंही मेडिसिन बनताना त्यामध्ये मेडिसिन ज्याला आपण म्हणतो ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रेडियंट म्हणजे API म्हणजेच ॲक्चुअल ड्रग. याच्यासोबत त्याच्यामध्ये बाकीचे एक्सिपियंट सुद्धा ॲड असतात. जसं कलर, त्याच्यामध्ये प्युरिफाईड वॉटर येतं, प्रिझर्वेटिव्ह येतात, स्टॅबिलायझिंग एजंट येतात. तर ह्या सर्व गोष्टी जेव्हा एका मेडिसिनमध्ये असतात, तेव्हा साहजिकच त्या एकमेकांशी रिॲक्ट होणार आहेत. हे रिॲक्ट होताना मेडिसिनमध्ये काही स्ट्रक्चरल मॉडिफिकेशन येऊ शकतात, काही इम्प्युरिटीज बनू शकतात. त्यामुळे त्याची सेफ्टी आणि एफिकसी ही चेंज होऊ शकते. आता बघूयात की फार्मा कंपनीज एक्झॅक्टली मेडिसिनची एक्सपायरी डेट काढतात कशी? याला काही स्टँडर्ड प्रोसिजर आहे का? तर आहे. पण त्याआधी आपण काही फन फॅक्ट्स बघूयात. US मिलिटरीमध्ये काही मेडिसिन अशा आढळून आल्या, की ज्यांची एक्सपायरी डेट संपल्यानंतरही जवळपास 1 ते 1.5 वर्ष त्या मेडिसिन इफेक्टिव्ह पण होत्या, म्हणजेच त्यांची पोटेन्सी पण होती आणि त्यांची सेफ्टी पण होती. फन फॅक्ट नंबर 2, टॅबलेटपेक्षा सिरप म्हणजेच लिक्विड मेडिसिन जे असतात ते लवकर खराब होतात. का? यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवूया. आणि फन फॅक्ट नंबर 3, एक्सपायर मेडिसिन हा कदाचित डेंजरस असू शकतो किंवा नसू शकतो. तर हे टोटली अनप्रेडिक्टेबल आहे. म्हणजेच फार्मा कंपनीजला सुद्धा माहीत नसतं की एक्सपायर झाल्यानंतर मेडिसिन हा एक्झॅक्टली किती दिवस सेफ आहे. मग आता फार्मा कंपनीज एक्सपायरी डेट काढतात कशी? तर यासाठी आहे ICH गाईडलाईन्स. ICH म्हणजे काय? तर इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन हार्मोनायझेशन. ही एक ग्लोबल फार्मा रूल्स स्टँडर्डाइज करणारी ऑर्गनायझेशन आहे. याचं पर्पज काय आहे? तर सेफ्टी मेंटेन करणं, क्वालिटी मेंटेन करणं आणि वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये सेम गाईडलाईन्स ठेवणं. तर ही अस्तित्वात आली कशी? ॲक्चुअली वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळे स्टँडर्डायझेशन होतं. तर इंटरनॅशनली एकच स्टँडर्डायझेशन करण्यासाठी US, जपान आणि युरोपियन कंट्रीजनी डेव्हलप केली ICH गाईडलाईन्स. आता ICH गाईडलाईन्सचं नेमकं काम काय आहे? तर मेडिसिन कसं बनवायचं हे ICH सांगत नाही. तर मेडिसिनची टेस्टिंग कशी केली जाते,
मेडिसिन कुठल्या प्रकारे टेस्ट व्हावं, त्याची स्टॅबिलिटी कुठल्या बेसिसवरती डिफाईन व्हावी, त्याच्या इम्प्युरिटीजचं लिमिट काय असावं, त्याची टॉक्सिसिटी स्टडीज कशी केली जावी, हे ठरवतं ICH. म्हणजे एखादं मेडिसिन बनल्यानंतर त्याची क्वालिटी, सेफ्टी, एफिकसी आणि मल्टीडिसिप्लिनरी ह्या गोष्टी डिसाईड करतं ICH. मग फार्मा कंपनीजला ICH गाईडलाईन्स वापरूनच त्यांचं एक्सपायरी डेट काढावी लागते. आता एक्सपायरी डेट नेमकी कशी निघते? जेव्हा पण कुठली मेडिसिनची बॅच बनते, तेव्हा सर्वात प्रथम त्यांना वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये टेस्ट केलं जातं. आता काही कंट्रीज कोल्ड कंट्रीज असतात. युरोपियन कंट्रीज इकडं जे ॲटमॉस्फिअर असतं ते कोल्डमध्ये असतं. तर काही कंट्रीज म्हणजे एशियन कंट्रीज किंवा इंडियामध्ये जे टेम्परेचर असतं ते खूप एक्स्ट्रीम लेवलला असतं. सिमिलरली ह्युमिडिटीमध्ये सुद्धा फरक पडतो. आउटसाइड इंडिया ह्युमिडिटी ही वेगळी असते आणि इंडियामध्ये पण ह्युमिडिटी ही वेगळी असते. जेव्हा मेडिसिन बनतं ते एकाच ठिकाणावरून बनतं. मग कदाचित ते भारतामध्ये बनून US ला एक्सपोर्ट होऊ शकतं किंवा युरोपमध्ये बनून इंडियामध्ये पण एक्सपोर्ट होऊ शकतं. तर पेशंट किंवा कंझ्युमर ज्या ठिकाणी ते कंझ्युम करणार आहे त्या ठिकाणचं आणि ज्या ठिकाणी ॲक्चुअल मेडिसिन बनलं आहे म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग साईट आहे, त्या ठिकाणची कंडिशन ही वेगवेगळी असू शकते. म्हणजेच अर्थातच तिथलं टेम्परेचर, तिथलं ह्युमिडिटी, तिथलं सनलाईट एक्सपोजर, तिथली ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही टोटली वेगळी असते. त्यामुळं ICH गाईडलाईननुसार कंपनीजला वेगवेगळ्या टेम्परेचर म्हणजेच कधी 20, 30, 40 आणि 50 डिग्री टेम्परेचर आणि ह्युमिडिटी 35, 45, 55, 70, 75, 75 रिलेटिव्ह ह्युमिडिटीला सुद्धा या मेडिसिनच्या बॅचला टेस्ट करावं लागतं. म्हणजे वेगवेगळ्या सनलाईट एक्सपोजरवरती, वेगवेगळ्या टेम्परेचरवरती आणि वेगवेगळ्या ह्युमिडिटीवरती. म्हणजे नॉर्मल ॲटमॉस्फिअर पासून ते खूप हार्श कंडिशनपर्यंत मेडिसिनला टेस्ट करावं लागतं आणि ते सुद्धा 12 महिने, 18 महिने, 24 महिने, 36 महिने अशा टप्प्यांच्या कालावधीमध्ये. आता नेमकं कुठल्या पॅरामीटरवरती टेस्ट केलं जातं? तर पोटेन्सी, इम्प्युरिटी, pH, डिझोल्यूशन आणि प्रिझर्व्हेटिव्ह टेस्ट या सर्व पॅरामीटर्सवरती ह्या 12, 18 आणि 24 महिन्याच्या कालावधीमध्ये आणि एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये या मेडिसिनच्या बॅचला टेस्ट करावं लागतं. याला म्हणतात लॉंग टर्म डिग्रेडेशन स्टडीज किंवा ॲक्सिलरेटेड स्टॅबिलिटी स्टडीज. या स्टडीजचा रिझल्ट काय लागतो? जेव्हा पण कुठली बॅच, मग ती टॅबलेट असो, सिरप असो, इंजेक्शन असो, आय ड्रॉप असो, इयर ड्रॉप असो, पावडर असो, क्रीम असो, कॉस्मेटिक प्रोडक्ट असो, फार्मा कंपनीजला ह्या स्टडीज करणं मॅन्डेटरी आहे. आता कुठल्याही गिवन पॉइंट ऑफ अ टाइमला जेव्हा त्या मेडिसिनची पोटेन्सी 90% पेक्षा जास्त असते, तोपर्यंत ती मेडिसिन सेफ आणि इफेक्टिव्ह मानलं जातं. म्हणजे काय? कधी 12व्या महिन्यामध्ये 70 ह्युमिडिटी आणि 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला जर ते मेडिसिन 90% पेक्षा जास्त पोटेन्सी दाखवत असेल, तर ते मेडिसिन इफेक्टिव्ह आहे. अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सवरती त्या मेडिसिनला चेक केलं जातं. मग कंपनीला एक्झॅक्टली कसं काय कळतं की आज इफेक्टिव्ह असणारी गोळी ही 2 दिवसांनी इफेक्टिव्ह नसणार आहे? तर हे अगदीच असं नाहीये. एक्सपायरी डेट हा ॲक्चुअली स्टॅटिस्टिकल स्टेबिलिटी प्रेडिक्शन असतो. म्हणजे काय? फार्मा स्टॅबिलिटी हे सायन्सवरती बेस्ड असतं. त्यामुळे मेडिसिन कधीच अचानक सेफ किंवा अचानक डेंजरस होत नाही. ते नेहमी हळू डिग्रेड होतं. म्हणजे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम मेडिसिनची पोटेन्सी ही कमी होत जाते. मग आपण नेहमी फ्रेश मेडिसिनसाठी मेडिकलवाल्याकडे हट्ट करावा का? तर अजिबात नाही. फार्मा कंपनीज जेव्हा पोटेन्सी टेस्ट करतात, तेव्हा त्यांनी ICH गाईडलाईन्सच्या लिमिटनुसारच त्या टेस्ट केलेल्या असतात. जसं मी म्हणलं, मेडिसिनची पोटेन्सी हळू कमी होते. म्हणजे पहिल्या 6 महिन्यात मेडिसिन खूप फ्रेश असतं आणि जर त्याची एक्सपायरी डेट ही 36 महिन्याची असेल, तर शेवटच्या म्हणजे 30व्या किंवा 31व्या महिन्यामध्ये त्याची पोटेन्सी काहीच राहत नाही का? तर असं नाहीये. ICH गाईडलाईननुसार जसं मी म्हणलं, की मेडिसिनची पोटेन्सी जोपर्यंत 90% मिनिमम 90% ऑर तोपर्यंत ते मेडिसिन इफेक्टिव्ह असतं. तर आपण एक एक्झाम्पल घेऊयात. एखादी बॅच 23व्या महिन्यामध्ये जर 90% पोटेन्सी अचीव्ह करण्यासाठी फेल झाली, तर ती बॅच अप्रूव्ह होत नाही. त्या बॅचला विथड्रॉ करावं लागतं. कारण फार्मा कंपनीजला स्ट्रिक्टली ICH गाईडलाईन्स फॉलो करावे लागतात. पण मग ॲक्चुअल एक्सपायर झालेली मेडिसिन
आणि चांगली मेडिसिन ह्यामध्ये एक्झॅक्टली फरक काय असतो? तर एक्सपायर झालेल्या मेडिसिनमध्ये न्यू कंपाऊंड तयार होऊ शकतं. म्हणजे ती जे ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल ड्रग आहे किंवा ज्याला आपण मेडिसिन म्हणतो, ते ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जसं 2 वर्ष किंवा 3 वर्षाची जर एक्सपायरी असेल, तर त्या टाईमानुसार त्यामध्ये वेगवेगळ्या केमिकल चेंजेस होतात. जसं हायड्रॉलिसिस, ऑक्सिडेशन, फोटो डिग्रेडेशन, पोटेन्सी रिडक्शन. तर ह्या गोष्टी झाल्यामुळे एक नवीन कंपाऊंड तयार होतो. आता हा नवीन कंपाऊंड एकतर इरिटेटिंग असू शकतो किंवा टॉक्सिकही असू शकतो. तर जेव्हा फार्मा कंपनीज एक्सपायरी डेट देतात, तेव्हा कंपनीजनी आय-सी-एच गाईडलाईननुसार त्या मेडिसिनला किंवा त्या बॅचला 12 महिने, 18 महिने, 24 महिने किंवा 36 महिने या कालावधीपर्यंत टेस्ट केलेलं असतं. पण फार्मा कंपनीज एक्झॅक्ट कुठलीही डेट सांगू शकत नाही. का? आपण थोडक्यात समजून घेऊया. आता एखादं मेडिसिनची एक्सपायरी डेट ही 36 महिने आहे. म्हणजे फार्मा कंपनीजच्या स्टडीनुसार म्हणजे आय-सी-एच गाईडलाईन्सनुसार जेव्हा त्यांनी स्टडी केल्या, त्याची प्युरिटी, एफिकसी, सेफ्टी बघितली, तेव्हा 36व्या महिन्यापर्यंत ते मेडिसिन हे पोटेंट होतं. म्हणजेच इफेक्टिव्ह होतं आणि सेफ सुद्धा होतं. पण समजा फार्मा कंपनीजच्या स्टडीजमध्ये असं आढळून आलं, की 38व्या महिन्यापर्यंत त्या मेडिसिनचं पोटेन्सी आहे. एक्झॅक्ट 3 वर्षानंतर ते खराब झालं का? तर नाही. ते त्याच्यानंतरही 2 महिने चाललं. पण फार्मा कंपनीज एक्झॅक्ट त्याची डेट काढू शकत नाही. म्हणजे काय? साधारण 700 ते 800 दिवस रोज ती बॅच टेस्ट करणं, त्याची पोटेन्सी टेस्ट करणं हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. आणि असलं तरी त्याला खूप टाईम लागेल आणि ते खूप खर्चिक काम आहे. कारण एव्हरी डे कुठलीही बॅच टेस्ट करणं हा जोक नाहीये. त्यासाठी खूप साऱ्या टेस्ट कराव्या लागतात. खूप साऱ्या पॅरामीटर्सवरती खूप पेशंटमध्ये त्यांना टेस्ट कराव्या लागतात. त्यामुळे एक स्टँडर्ड 6-6 महिन्याच्या डिफरन्समध्ये फार्मा कंपनीज एक्सपायरी डेट ठेवतात. आता शेल्फ लाईफ म्हणजे काय? तर शेल्फ लाईफ म्हणजे असा टाईम पिरियड म्हणजे एक्सपायरी डेटच्या आधीचा असा टाईम पिरियड, ज्या टाईम पिरियडमध्ये जर मेडिसिन वेल स्टोरेज कंडिशनमध्ये असेल, तर त्यांनी 90% पेक्षा जास्त पोटेन्सी शो केली पाहिजे. म्हणजेच कुठलंही ड्रग सडन पॉइझन होत नाही. कुठलंही मेडिसिन सडन पॉइझन होत नाही आणि सडन सेफ सुद्धा होत नाही. मेडिसिनची पोटेन्सी ही फक्त डेट नाहीये. म्हणजेच काय? साधं उदाहरण घेऊयात. घरामध्ये किंवा मेडिकल स्टोअरमध्ये स्टोअर केलेली एखादी मेडिसिनची स्ट्रिप, पॅरासिटामॉलची स्ट्रिप आणि कारच्या डॅशबोर्डमध्ये असणारी पॅरासिटामॉलची स्ट्रिप. आता घरात स्टोअर केलेली पॅरासिटामॉलची स्ट्रिप ही 1.5 वर्ष जुनी असेल आणि कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेली पॅरासिटामॉलची स्ट्रिप ही 6 महिने फक्त जुनी असेल, तरीसुद्धा कारमध्ये ठेवलेलं जी पॅरासिटामॉल आहे तिची पोटेन्सी कमी होऊ शकते. लक्षात घ्या, फार्मा कंपनीजनी कधी पण त्यांच्या लेबलवरती क्लिअरली मेन्शन केलेलं असतं, की कुठल्या मेडिसिन डायरेक्ट सनलाईट एक्सपोजरपासून वाचवायच्या असतात, कुठल्या मेडिसिन किती डिग्रीला स्टोअर करायच्या असतात, कुठल्या मेडिसिन कोल्ड आणि ड्राय प्लेसमध्ये ठेवायच्या असतात, कुठल्या मेडिसिन ह्या रेफ्रिजरेशन करायच्या असतात, हे मेन्शन केलेलं असतं. त्यामुळे कारच्या डॅशबोर्डमध्ये ठेवलेलं पॅरासिटामॉल हे डायरेक्ट सनलाईट एक्सपोजरमध्ये येतं आणि कारमध्ये जर व्यवस्थित समजा आपण एका ठिकाणी कार पार्क केली, जिकडे एसी चालू नाहीये, त्यामध्ये कारमध्ये असणारं टेम्परेचर हे इन्क्रीज होणार आहे आणि ते फार्मा कंपनीजनी स्टोरेज स्टँडर्ड दिलेल्या टेम्परेचरनुसार एक्सीड होणार आहे. त्यामुळे गॅरंटी नाही, की फ्रेश असलेलं मेडिसिन हे प्रीमियम मेडिसिन आहे. तर आता प्रश्न हाच येतो, की एक्सपायर झालेलं मेडिसिन हे खावं की नाही? आणि ते एक्सपायरी नंतर किती दिवसापर्यंत सेफ असतं? तर एक्सपायरी डेट म्हणजे कंपनीने गॅरंटी घेतलेली थेरप्युटिक इफेक्टिव्हनेस. म्हणजे सायंटिफिकली मेंटेन डेट आहे. एक्सपायरी मेडिसिन कदाचित टॉक्सिक नसेल, पण थेरप्युटिक इक्विव्हॅलंट पण नसतो. उदाहरण घेऊयात आपण. जर मेडिसिनची पोटेन्सी ही 88% असेल, तुम्ही एखादं एक्सपायर झालेलं मेडिसिन घेतलं. मेडिसिन हे 1 आठवड्यापूर्वी एक्सपायर झालं आणि ते तुम्ही आज घेतलं. मेडिसिनची जर पोटेन्सी 90% पेक्षा कमी आली, साधारण 85% जर त्याची पोटेन्सी आली, जेव्हा की ते 1 आठवड्यापूर्वी एक्सपायर झालेलं आहे. आता काही मेडिसिन जसं बी-पी झालं, डायबिटिक झालं, एपिलेप्सी झालं किंवा अँटिबायोटिक झालं, यांना इफेक्ट शो करण्यासाठी म्हणजेच काय, की तुमचा आजार क्युअर करण्यासाठी किंवा तुमचं बी मेंटेन ठेवण्यासाठी किंवा शुगर कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी
त्याला एक स्पेसिफिक मिनिमम कॉन्सन्ट्रेशनच्या वर बॉडीमध्ये कॉन्सन्ट्रेशन हवं. मग जर आपण बीपी पेशंटला एक्सपायर झालेली मेडिसिन दिली आणि त्याची पोटेन्सी 90% पेक्षा जर कमी असेल, तर ते इफेक्टच करणार नाही. म्हणजे त्या पेशंटचा बीपी कमी होणार नाही. या ठिकाणी मेडिसिन हे टॉक्सिक नसेल, पण थेरप्युटिक इक्विव्हॅलंटही नसतं. त्यामुळे ते इफेक्ट दाखवणार नाही. म्हणूनच फार्मा कंपनी टिल डेट गॅरंटी देते मेडिसिनच्या फुल पोटेन्सीची. भलेही कुठलंही मेडिसिन स्लो डिग्रेड होतं, म्हणजे त्या डेट नंतरही कदाचित काही दिवस ते मेडिसिन सेफ किंवा इफेक्टिव्ह असू शकतं. पण कंपनीने जी गॅरंटी घेतली आहे ती त्या डेट पर्यंतचीच घेतलेली आहे. तर तुम्ही काय करता? तुम्ही एक्सपायर झालेलं मेडिसिन खाता की लगेच टाकून देता? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट करा. व्हिडिओ इन्फॉर्मेशनल वाटला असेल तर लाईक आणि नेक्स्ट टॉपिक तुम्हाला कुठल्या विषयावर बघायला आवडेल ते नक्की सांगा आणि अशाच फार्मा रिलेटेड टॉपिकसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.